बाहेर चेंडू बघायला मिळाला. तदनंतर जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये, कुठल्या प्रकारचा धोका नसणार आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळात आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोजजी बेल्लेकर सर जुन्नर भूषण उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आज ही स्पर्धा आपण नक्कीच बघणार आहोत. ग्रँड फिनाल आहे. यावेळेस चेंडू जबरदस्त आहे, बहारदार आहे. लागोपाठचे दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकले गेलेत. वैभव माळे आणि गणेश जाधव ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. वैभव माळी द मॅन फ्रॉम भिवंडी, भिवंडीचा हा सितारा आहे. यावेळेस बघा हा चेंडू देखील जबरदस्त आहे. लागोपाठचे तीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकले गेलेत. गोलंदाज अमोल डुबे हा देखील एक नावाजलेला खेळाडू आहे. कालच्या सत्रात, कालच्या दिवसभरात या खेळाडूची आपण धमाकेदार कामगिरी बघितली. आज संघाला गरज आहे, आज संघाला नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये विजय मिळवून द्यायचा आहे. क्वार्टर फायनलची लढत जी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली गेली आहे. अमोल डुबे लागोपाठचे तीन चेंडू निर्धावरित्या हाताळत असताना तदनंतर वैभव माळी कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. यावेळी देखील मोठा फटका खेळलाय, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक रणजित चेंडू खाली आलाय, टिपलाय, सुंदर झेल संपलाय. वैभव माळीचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. एक मोठा खेळाडू आहे. ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस प्रश्नांना उत्तर कशा प्रकारे द्यायचं हे अमोल डुबेला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. नक्कीच उत्तर दिलं गेलं, कमबॅक केला गेला आणि वैभव माळीची विकेट जी नक्कीच मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोहेल यावेळेस बघा काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती अप्पर कट, चेंडूला दिशा दिली, चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. बघा पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात आपल्याला सर्व काही पाहायला मिळालं. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार बघितला, तदनंतर काही निर्धाव चेंडू बघितले, तदनंतर जर बघितलं तर विकेट देखील बघितली आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार देखील आला. एक दमदार षटक जे नक्की संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 10 धावा बनवल्यात. एक षटकार एक चौकार आला, बाकीचे काही बरेचसे निर्धाव स्वरूपाचे चेंडू होते. धाव फलक जर बघितलं तर 10 वरती असेल. पहिलं षटक अमोल दुबेचं संपलंय. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये कोणाकडे चेंडू दिला जाईल. स्वतः कर्णधार अनिलनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. 6 षटकांचा सामना आहे. अनिल हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. अगदी साकूर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना कित्येकदा आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलंय. आज देखील तशाच काहीशा कामगिरीची अपेक्षा असणार आहे. अगदी साकूरहून देखील खूप सारा मित्रपरिवार या स्पर्धेत उपस्थित होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. बघा पॅव्हेलियनच्या जवळ, दोन्ही साईडच्या पॅव्हेलियनच्या जवळ एक एक गाड्या, कोणाच्या गाड्या त्या बाजूला काढायच्या. एका साईडला स्कूटी आणि एका साईडला बाईक आहे, ती बाजूला काढायची, याची आपण दक्षता घ्या. पहिला चेंडू जर बघितला तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येताना बघायला मिळाली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये बघितले. धावफलक जर बघितलं तर सिंगलच्या साह्याने 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. 1.1 षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा बनवल्यात. एक फलंदाज माघारी परतला गेलाय. रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला आणि नंतर एक दमदार, बहारदार, शानदार चौकार आलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. त्याचबरोबर सन्माननीय अजयजी बेडकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी संघ मालक अशफाकभाई पठाण यांच्या माध्यमातून तब्बल 201 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. आज बक्षिसांची खैरात असणार आहे. यावेळी जर बघितलं तर पंचांकडे अपील केलंय. पंच निर्विकार चेहऱ्याने बघतायत.
त्याचबरोबर सन्माननीय गणेश जाधव सर जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी आमचे स्कोरर आमचे अगदी जवळचे मित्र इर्शादभाई पटेल यांच्या माध्यमातून तब्बल 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. बघा बक्षिसांची खैरात आज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे, कारण स्वर्गवासी शेखर शेळके चषक सन्माननीय जनार्दन म्हातारबा पाटील आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवली गेली. या स्पर्धेची वाट संपूर्ण पठारभाग बघत असतो, अगदी वर्षभर डोळे लावून बसलेला असतो संपूर्ण क्रिकेट रसिक. कधी या स्पर्धेची घोषणा होती, कधी आम्हाला जनदादांची क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते, असे अनेक प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये असतात. नक्कीच या स्पर्धेनं संपूर्ण पठार भागातील क्रिकेट रसिकांच्या मनावरती राज्य केलंय. संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं गेलंय. गेले 4 दिवस जर बघितलं तर आपण तुफान गर्दी मैदानावरती झालेले बघितले. आज फायनल आहे, आज गर्दीचे विक्रम मोडले जाणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर पंचांनी फलंदाजाला बाद दिलाय, फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक दुसरा जो नक्कीच सांगायला बसला गेलाय. षटक क्रमांक दुसरा बॅटर जो नक्कीच बाद झालाय. सोहेल जो नक्कीच बाद झाला. सोहेलला आपली विकेट गमवावी लागली. त्यानंतर न्यू बॅटर जर बघितलं तर दानिश जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिल पारधी एक मोठं नाव आहे, आज देखील आपल्या नावाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना बघायला मिळालाय. नक्कीच पारितोषिक आहे सन्माननीय अजयजी बेडकर साहेब यांच्या माध्यमातून विकेट साठी 101 रुपयांचं त्या पारितोषिकाचा मानकरी ठरताना बघायला मिळतोय अनिल. काल दिवसभर जर बघितलं तर ज्ञानेश्वर खेमनर, अनिल पारधी, आपला निखिल खेमनर असणार आहे यांच्या माध्यमातून लाजवाब कामगिरी. आयकॉन अमोल डुबे यांनी देखील आपल्या नावाला साजेशी खेळी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. समोरच्या संघात जर बघितलं तर इथं देखील तुल्यबळ खेळाडूंचा भरणा आहे. गणेश जाधव सर जे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. अनिलचा पुढचा चेंडू दानिश साठी मोठा बटका खेळायचा, आल्याच घाई केली आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. अट्टी घाई संकटात लागोपाठचा दुसरा धक्का बसलाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या दमदार विकेट. न्यू बॅटर योगेश जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लागोपाठची 2 विकेट हॅट्रिकची संधी अनिल साठी असणार आहे. अनिल टू योगेश, हॅट्रिक होणार का? तिथं नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये, कुठल्याही प्रकारचा धोका जो देखील मैदानाच्या आतमध्ये नसणार आहे. धावफलक असेल स्थिर 15 या आकड्यावरती, 15 धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अनिल पारधी लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अचूक वेग आणि तदनंतर जर बघितलं तर फलंदाज समजू शकत नाही अनिलची गोलंदाजी. यावेळेस हलक्या हाताने खेळलंय तिथं 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत धाव घेण्यासाठी नकार कळवलाय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. धावफलक जर बघितलं तर 15 वरती स्थिर असेल. षटक संपलंय. 2 षटकांची समाप्ती झाली. तब्बल 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा बनवल्यात. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान. है अनहोनी. आपण जर बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय शेखर शेळके यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम जे नक्कीच केलं जात आहे.
गोलंदाजी मार्कवर रणजितला जे नक्कीच आमंत्रित केलं गेलंय. रणजितच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी रणजित फराटे. सध्याच्या स्थितीला टेनिस बॉल क्रिकेट विश्व पटलावरती या खेळाडूची चर्चा आहे. या खेळाडूनं धुमाकूळ घातलेला आहे. आज मात्र संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. काल जर बघितलं तर पहिला सामना रणजितनं खेळला होता. त्या सामन्यात तब्बल अर्धशतक रणजितच्या बॅटमधनं आलं होतं. 19 चेंडू 51 धावांची खेळी आपण रणजित पराटेच्या बॅटमधनं काल या मैदानावरती बघितली. यावरच बघा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. त्याला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. कलेक्शन केलंय. धावफलक जर बघितलं तर धाव संख्येत 1 ने बदल होईल. संघाचं धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. रणजित पार्टेचा पहिला चेंडू तिथं सिंगल येताना बघायला मिळाली. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज आहे. समोर जर बघितलं तर स्ट्राईक एंड वरती योगेश पोहोचला गेलाय. रणजित टू योगेश. आखूट टप्प्याचा चेंडू आहे. काहीच गती परिवर्तन करून टाकला गेलेला चेंडू थेट शरीरावरती जाऊन आदळला. शरीर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी नसणार आहे. कुठल्याही प्रकारचा धोका नसणार आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. काहीच संत गतीनं पुढे जात असलेलं धावफलक, काहीच शांत दिसलेलं मैदान आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मात्र हे शांत दिसणारं मैदान अशांत करून सोडावं लागणार आहे. कारण एक महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस जर बघितलं तर लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आला. योगेश साठी रणजित फराटे काय कमालीची गोलंदाजी करतोय. अगदी वेगाच्या घोड्यावर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अचूक टप्पा वारंवार टाकला जातोय. सातत्याने एका टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. यावेळेस जर बघितलं तर हा चेंडू देखील निर्धाव आहे. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळले गेलेत. निर्धाव स्वरूपाचे टाकले गेलेत. त्यानंतर रणजित फराटेचं पुरेपूर कौतुक असणार आहे. कारण समोर योगेश हा देखील बलाढ्य खेळाडू आहे. मोठमोठे भटके लगावण्यात माहिर असलेला खेळाडू आहे. मात्र त्याला शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. आखूट टप्प्याचा चेंडू त्यावरती दिशा देण्याचं काम मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपलाय सुंदर झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. रोहन मडकेनं तिथे टिपलेला सुंदर झेल आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलाय. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती धावा असणार आहेत. त्या मात्र 16 धावा, 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकात रणजितनं अद्याप खर्च केली आहे ती मात्र 1 धाव. अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. धक्का क्रमांक 14 बसलाय. 4 मोठे हादरे, 4 मोठे धक्के जे नक्कीच संघाला बसले गेलाय. योगेश बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. रणजित फराटे द मॅन इन फॉर्म. काल मैदान गाजवलं. काल मैदान गजबजून सोडलं. काल थैमान घातलं गेलं. आज देखील गोलंदाजी करत असताना सुरेख कामगिरी साकारली. एक चेंडू या षटकातील जो बाकी राहिलाय. रणजित फराटे यावेळी देखील काही साखूट टप्प्याचा चेंडू त्यावरती दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं. मात्र थर्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं. त्यानंतर जर बघितलं तर षटक संपलंय. पंच कळवतात षटक क्रमांक 3 जे संपलंय. यानंतरच्या सामन्याचं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे मार्गदर्शक जुन्नर भूषण सन्माननीय मनोजजी बेल्लेकर सर यांच्याकडे.
नमस्कार. आपल्या सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे या घारगाव नगरीतील 22 वर्ष सातत्याने होणारी क्रिकेटची स्पर्धा. स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026 आणि आजच्या या मेगा फायनल डे मध्ये आपल्या सर्वांचं सकाळच्या सत्रात मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कालचा राहिलेला सामना आज आपण कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि कंप्लीट करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय की राजुरी आणि एका बाजूला साकूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे श्री वीरभद्र स्पोर्ट्स क्लब साकूरचा संघ आहे आणि एका बाजूला यावेळेस समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय कने जाधवच्या बॅटमधून 4 रन. सावकार समोरच्या कक्षामध्ये आले. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. गणेश जाधव यांच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा चौकार अगदी आपण पाहिला आणि या चौकाराच्या रूपाने धापरकर धावसंख्या जी आहे ती असेल आता 20. रोहन मडके त्याला आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस शॉर्टम पुलचा फटका आहे. रणजित फराटे आला होता बराचसा पुढे. त्यावेळेस त्याने अगदी आपण पाहिलं की चेंडू खूप दूरवरती, चेंडू कव्हर करणं गरजेचं राहील. चेंडू कव्हर केला, एक सिंगल इथं आपल्याला पाहायला मिळाली. परत एकदा आपण पाहिलंय परफेक्ट बॅट वरती मिडल होऊ शकला नाहीये. रोहन पवारला आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी करत असताना एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या रूपाने धापलक वाढेल 22 वरती धापलक. षटक क्रमांक 14 चालू असताना जी धावसंख्या अपेक्षित आहे ती मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये. विशेष करून अगदी आपण पाहतोय की जे आक्रमण होणं गरजेचं आहे तसं प्रकारचं आक्रमण होताना पाहायला मिळत नाही. यावेळेस अगदी आपण पाहिलं गणेश जाधवच्या बॅट मधून उचललेला चेंडू अगदी आपण पाहिलाय. त्या दरम्यान चेंडू कव्हर केला जाईल. एकाच धावसंख्येत समाधान परत एकदा मानलं जाते आणि एका धावसंख्येनंतर धापलक 23 वरती, म्हणजे 3 रन. 23 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळालाय. रोहन मडके त्याला आपण पत्रिकेकडे गोलंदाजी मार्कवरती. उजव्या हाताने विकेटचा प्रयत्न होता. बॅट मध्ये चेंडू येऊ शकत नाहीये. इथं मात्र अगदी आपण पाहिलंय चेंडू डाट षटकाची झाली आहे समाप्ती. 4 ओव्हर झाल्याच कम्प्लीट आणि धापलक 23. क्या कभी ऐसी है ये अनहोनी. थँक्यू. धापलकाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पुढे जाऊन पोहोचलेली आहे. ती असेल आता 23 धावा धापलकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि या अजय बिडकर यांच्यातून एक बक्षीस आली. इथून पुढच्या प्रत्येक विकेटला 101 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जे पाहायला मिळतंय. संघमालक आदरणीय आमचे अशफाक पटेल यांच्यातून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 200 रुपयाचं प्राइज पठाण मोटरचे होणार आहेत. याच्या माध्यमातून हे बक्षीस अगदी आपण पाहतोय. आणि विशेष म्हणजे घारगावच्या नगरीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा ज्या ज्या होतात त्यातेच त्यांचं सातत्याने प्रेम असतं. यावेळेस अगदी आपण पाहिला चेंडू मात्र खेळला जाईल. अगदी काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक अगदी रणजित चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण अतिशय अफलातून झाले परंतु इथे फिकी थोडीशी उशिरा आली. 2 धावा आल्या आणि या 2 धावा संख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची क्वार्टर सेंचुरी पूर्ण 25 धावा आहे. 25 तारखेचा राहिलेला सामना आज 26 तारखेला होतोय. नवीन वर्षाची सुरुवात झाली. 26 दिवसांनी 26 जानेवारी आली आणि विशेष 2026 मध्ये हा आपला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. इथे अगदी आपण पाहतोय गोट्या किमनर अर्थात ज्ञानेश्वर खूप दूरवरती आहे. त्या दरम्यान उंची खूप होती चेंडूला परंतु कॅप मध्ये चेंडू अगदी खेळला गेला. 2 धावा परत एकदा आल्यात आणि पारधीचं गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहण्यामध्ये आज खेळावं लागेल. गणेश जाधव यांना परत एकदा काळ निश्चितप्रमाणे गाजवलाय. शिर्डीच्या मैदानावरती शिबान शेखला 6 चेंडूवरती 6 षटकार आहेत. हे रेकॉर्ड आहे गणेश जाधव. खूप सारे रेकॉर्ड्स आहेत. जुन्नर तालुक्यातील सचिन तेंडुलकर म्हणून ज्याला ओळखलं जातं असा असणारा गणेश जाधव आहे. अजूनही सातत्य आहे या फलंदाजीमध्ये.
यावेळेस उसळलेला चेंडू अगदी आपण पाहिलाय, चेंडू का बॅट वरती आला नाहीये इथे आणि अंपायर कॉल अगदी आपण पाहतो या ठिकाणी चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय तो ते आपल्याला पाहिजे. डिसिजन पेंडिंग आहे. आणि निर्णय आलाय व्हाईट बॉल. दोघीपेक्षा जास्त चेंडू उसळलाय पण इतका वेगात निघून गेला आणि पंचांना तिथे कुठेतरी थोडासा डाऊट आला होता. त्यामुळे अंपायर कॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. राजू सरांनी या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान केला आणि टोटल स्कोर आता असेल 28. 28 धावा 28 रन अभी कुल मिलाकर स्कोर 4 विकेट का नुकसान पर. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू आपल्याला इतर पाहायला मिळालाय. टोटल स्कोर अगदी आपण पाहतोय 28 वरती. 5वं षटक चालू असताना अनिल पारधीच्या रूपाने आक्रमण होणं गरजेचं राहील. एक 55-60 पर्यंत संघ जाऊन पोहोचणार का ते आपल्याला पाहायचंय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय गोलंदाजी अनिल पारधेची, क्षेत्ररक्षक अझर आणि आली विकेट गणेश जाधव यांची. फलंदाज होईल पार. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. मोठी विकेट येताना आपल्याला जे पाहिलं म्हणजे गणेश जाधव यांच्या रूपाने आणि गणेश जाधवच्या जागेवरती आता नवीन फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळेल तो असेल मोनिस. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. गणेश जाधव सातत्याने प्रयत्न होते परंतु इथे पहिल्याच षटकापासून पहिला चेंडू म्हणजे या आजच्या दिवसाची सुरुवात करता पहिला चेंडू जर सोडला तिथून पुढच्या प्रत्येक चेंडूवरती साकोर संघाचं वर्चस्व आहे. तरी विरोधाचा स्फोट कारण विनोद माळीने मात्र वैभव माळीने मात्र जी सुरुवात केली आणि वैभवने सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. पुढच्या चेंडूचे डाट आले 4 आणि 5व्या चेंडूवरती विकेट पण येताना पाहायला मिळाली. त्यानंतर मुनीस सोहेल गेला, त्याने सुद्धा एक चौकार खेळला होता. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मुनीसला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती खेळावा लागेल आणि रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो घेतलाय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस. अगदी वाईलांच्या 2 मार्किंग निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय मधून निश्चितप्रमाणे चेंडू जाताना पाहायला मिळाला. फलंदाज ऑलरेडी थोडा शफल बंद झाला होता त्यामुळे इथे निर्धार चेंडू आपल्याला जो पाहायला मिळालाय फलंदाज तयार आहे. यावेळेस परत एकदा मोनिसच्या बॅटमध्ये चेंडू आला नाहीये आणि इथे पंच कळवतोय षटकाची होईल समाप्ती. 5 ओव्हर या ठिकाणी संपल्यात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावत संख्या आहे त्या 5 बाद 28. क्या क- माजी सरपंच ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब पाटील भागवत यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कैलासवासी म्हातारा लक्ष्मण पाटील आहे प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय शेखर शेळकेच्या शाखेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत.
यावेळेस त्याचा- अगदी आपण पाहिलंय चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चरण षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. घारगावचे माजी सरपंच कैलासवासी दैवतराव रंगनाथराव आहेर यांना तसेच आंबे खालसा गावचे माजी सरपंच स्वर्गीय नानाशेठ बाबूराव तांगडकर यांना भावपूर्ण आदरांजली. आणि दुपारच्या फायनलच्या सत्रामध्ये आपण सर्वांना आदरांजली व्यक्त करणार आहोत. षटकार आला आणि या डावाचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही मोठा फटका खेळला की तुम्ही पुढच्या 1-2 चेंडूवरती विकेट देता आणि तेच घडलं. बरं, षटकार आला होता, धावसंख्या वाढवण्याची गरज होती, परंतु परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना इथे रोहन पवारची विकेट येताना आपल्याला जी पाहायला मिळाली आणि धापडकरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर 34 वरती विकेट नंबर 6 आपल्याला जी पाहायला मिळाली. आणि आता न्यू बॅटर संतोष आवटी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दोन तयार. यावेळेस अगदी आपण पाहिलंय संतोष आवटीच्या बॅट मध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चेंडू झाल्या फरार. आलाय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. थँक्यू. त्याचबरोबर सन्माननीय आसिफभाई पटेल अमृतवाही बँकेचे मॅनेजर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर सन्माननीय भाऊसाहेबजी भागवत साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सर्वच उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत, हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक चौकाराने धाबा वाढलाय. धाबा धावसंख्या 38 आहे. अजूनही या षटकातले या डावातले 3 चेंडू याचे बाकी आहेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. षटकारानंतर एक विकेट आली, चौकारानंतर अजून एक विकेट आली. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. त्याचबरोबर स्वर्गीय नानाशेठ टांगडकर व स्वर्गीय दैवत रंगनाथ पाटील आहेर यांना देखील या स्पर्धेच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. त्याचबरोबर स्वर्गीय विठ्ठल मामा शेळके यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. स्वर्गीय दिलीप नारायण गाडेकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर स्वर्गीय डी के मामा गाडेकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतोय. तन्वीर आला मैदानाच्या आत आणि तन्वीरला पहिल्या चेंडूत जीवनदान मिळाले आणि संघाने 40शी गाठली. 40 धाबा धाबल्याकरती आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. आणि या डावातला असणारा एक चेंडू फक्त बाकी राहिला या डावातला. गोलंदाज मार्कोती रोहन मडकेल आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहिले खूप चांगला चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे शेवटच्या चेंडूवरती फलंदाज झालाय धावबाद. एक डाव संपला. बनवल्या 40, बनवायच्यात 41. 36 चेंडू 41चा पाठलाग आहे. कालपर्यंत अगदी आपण क्या पाहिलं. कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान. विशेष करून अगदी आपण पाहतोय की या क्रिकेटच्या मॅचेस मध्ये कालचा दिवस जो होता, कालचा दिवस अगदी पाहत असताना आपण 4 संघ या काल खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि काल 4 संघ खेळत असताना 2 संघांना पराभवाला सामोरे जावं लागलं. 2 संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये पहिला संघ आम्ही पाहिला तो होता गणेश दादा डुमरे युवा मंच कॅटवे ओतूरचा संघ होता.
त्यानंतर शिवशंभू प्रतिष्ठान कामोठेचा संघ आम्ही पाहिला आणि कालची क्वार्टर फायनलची बाकी होती ती क्वार्टर फायनलची मॅच आता सकाळच्या सत्रात संपन्न होताना पाहायला मिळते. काल एक मॅच खेळले रणजित फराटे नव्हते त्यानंतरही कामगिरी होताना संघाची अप्रतिम होताना पाहायला मिळाली. पण आज सकाळीच अगदी रणजित फराटे एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून आणि जबाबदार आयकॉड म्हणून अगदी टीम मध्ये समाविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले. रणजित फराटे आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक. अमोल डुबे त्यांचं एक अगदी आपण पाहतोय काम अतिशय जबरदस्त नेहमीच आपल्याला जे पाहायला मिळतंय. आज आहे राहता तालुक्यातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाबळेश्वर गावातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि एक चांगल्या प्रकारचा ऑर्गनायझर पण आहे. अध्यक्षा चषक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो महाबळेश्वर गावात झाला होता. अनिकेत काळे या नावाच्या फलंदाजाने एक इतिहास घडवला होता महाबळेश्वर मैदानावरती. ती क्लिप सगळीकडे व्हायरल झाली होती. ती क्लिप यासाठी व्हायरल झाली होती त्याचं कारण असं आहे जनार्दन डायर पाटील तो किस्सा खूप जबरदस्त आहे. महाबळेश्वर गावात म्हणजे अमोल डुबेच्या गावात क्रिकेटच्या स्पर्धा चालू होत्या. अध्यक्ष चषक सौभाग्यवती शालिनताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अनिकेत काळेने तिथं जर 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले तर त्याला सोन्याची अंगठी होती. आणि तिथे आहेर पाटलांनीच तिथे त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अनिकेत काळेने लागोपाठचे 3 षटकार खेळल्याबरोबर स्वतःच्या हातातली बोटाची अंगठी काढून अनिकेत काळेला सुपूर्द केली होती. तो इतिहास आहे टेनिस क्रिकेट विश्वातला. योगक छान आहे ते पण आहेर आहे. चला आपल्याला मॅच सुरू करणं गरजेचं राहील. अमोल डुबे आणि ज्ञानेश्वर खेमणर या ठिकाणी अगदी आपण मध्ये आरसी ग्रुप नारायणगाव या संघाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. अजय बिडकर यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं प्राइज शेवटच्या 2 षटकांमध्ये जे होतं आणि शेवटच्या 2 षटकात आपल्याला एकूण 3 विकेट प्रत्येक विकेटला होतं. ओके एकूण विकेट जर आपण पाहिल्या तर 8 विकेट इतर आपल्याला ज्या पाहिल्या मिळाल्या आणि आता प्रत्येक षटकारासाठी अजय बिडकर यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज प्रत्येक षटकारासाठी. हे मॅच फक्त आपल्याला पाहत असताना एकच गोष्ट पाहिजे आपण क्वालिफाय 1चा सामना घेणार आहे. बरेच जण म्हणते की सेमी फायनल का नाही मग आता एक विजेता आपण पाहिलाय पण लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅट मधून आपल्याला पाहिजे की कोणत्या कोणत्या संघाने एकदाही पराभव एकमेव संघ आहे मला वाटतं देवा उद्योग समूह की ज्या संघाने या स्पर्धेत अजून एकही पराभव स्वीकारलेला नाहीये. राजुरीचा एक संघ आम्ही पाहतोय तो अजून एकदा पण पराभूत नाही. आता यांची शेवटची मॅच आपण पाहतोय क्वार्टर फायनलची जी बाकी आहे यात तो संघ जिंकला 3 मॅच तो पण जिंकणार आहे लागोपाठ. म्हणजे देवा उद्योग समूह आणि राजुरीची मॅच फिक्स आहे. पण इथे जर साकूर संघ जिंकला तर मग 3ही संघाचा नेट रनरेटचा विचार करून क्वालिफाय 1 मध्ये कर्जुले हॅरेच्या विरोधात कोण ते ठरवणार मात्र सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते जाऊया गोलंदाजी मार्फत गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती आलाय तो असेल वैभव माळी. त्याचबरोबर सन्माननीय जगदीश पवार सर्व कुणाल साबळे सर आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्ष द्यायचे. वैभवचा पहिला चेंडू अमोल डुबे साठी होता इथे क्षेत्ररक्षण झालंय खराब. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. अमोल ज्ञानेश्वर खेमनर दोघांनी सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालं असं आपण म्हणूया. यष्टीरक्षकापासून चेंडू जरी निघून गेला असेल परंतु तिथे तन्वीरला संधी होती परंतु पायाला चेंडू लागला आणि खूप वेगाने मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. यावेळेस अगदी आपण पाहिलं बिघड केलाय और या 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. आमचे संतोष गाडे खूप सुंदर फोटोग्राफी करतायत. रील खूप सुंदर त्या बनवत आहेत त्यांचे मी मनापासून कडे कौतुक करेल. गेली 5 दिवस त्यांचं अथक असे परिश्रम आहेत. याच आठवणी आहेत ना या आठवणी नसत्या तर मग मागचे दिवस लोकांना आठवले पण नसते. मेमरीत किती किती लक्ष ना सगळ्यांचीच मेमरी जनार्दन डायर पाटील यांच्यासारखी नाही ना. सगळं लक्षात ठेवायला प्रत्येकाचे मेमरी कार्ड वेगळे वेगळे. रिवाचा प्रयत्न होता परत एकदा आपण पाहतो इथे निर्धार चेंडू येताना पाहायला मिळाला.
4 चेंडूमध्ये 10 धावातापर्यंत वैभव माळीने खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळालं. जनार्दन शेठ आहेर पाटील यांना 10 वर्षापूर्वीच विचारलं तरी ते अजूनही काही गोष्टी इतिहास सांगतील. 40 वर्षापूर्वीचा काल भेटलेला मित्र त्याच्या काही जुन्या आठवणी मात्र त्यांनी सांगितल्या. आपल्याला परवाचं काय घडलं तरी ते आठवत नाही, मग ते आठवून आठवून सांगावं लागतं. पण सगळ्यांची मेमरी तितक्या ताकदीची असेल असं म्हणता येणार नाही. एक सिंगल आरामात येताना आपल्याला पाहायला मिळाली तर आपण एक 11 धावा. त्याही पेक्षा मोबाईलच्या भाषेत किंवा पीसीच्या बाबतीत जर म्हणायचं असेल तर नुसतं मेमरी कार्ड किंवा किती जीबीचे चालून चालत नाही, रॅम कशी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. तुमचं फास्ट काम किती होतं ते सुद्धा पाहिलं जातं. 11 धावा आहेत, दाबाला करती 41चा पाठलाग, अजून 30 पाठवायचे, अजून 30, 31 चेंडू 30 धावा. आणि समोर ज्ञानेश्वर खेमनर, कालची फलंदाजी ज्ञानेश्वर खेमनरजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांच्या समोर त्यांची गेली फलंदाजी ना, ते अफलातून आहे, अफलातूनच आहे. गोलंदाज संख्या आहे यावेळेस फाईन लेगला वैभव वरती केलं गेला आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, 4 रन, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. थँक्यू. देवा उद्योग समूह संघ आलाय वाटतं. देवा उद्योग समूह कर्जुले आर्या. ओके दादा, थँक्यू. तुमचंही मनापासून स्वागत. आरजी ग्रुप संघ या ठिकाणी उपस्थित झाले नारायणगाव, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत सुभाषराव रहाणे पाटील, सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक, संगमनेर तालुका. आपलं देखील हार्दिक अशा प्रकारचं स्वागत असेल. मुख्य व्यासपीठावरती या, आपला सत्कार या ठिकाणी संपन्न केला जाईल. युवकांचे आशास्थान सुभाष पाटील रहाणे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक अशा प्रकारचं स्वागत असेल. धन्यवाद. नवीन गोलंदाज तन्वीर आपल्याला ठिकाणी जो पाहायला मिळेल, तन्वीर चौगुले अर्थात तुर्रा. काल अप्रतिम गोलंदाजी या तन्वीरने केली होती. विकेट टेकर गोलंदाज आहे तन्वीर चौगुले, परंतु इथं अगदी आपण पाहिलं तर धावफलक आता जो रोखायचा तो 26 रोखायचा 30 चेंडू मध्ये. लो स्कोर मॅचेस आहे असं मध्ये हरकत नाही, परंतु या मॅच मध्ये कोण करामत करते हे पाहिलं मजा आहे. युवा उद्योजक लहानू पाटील वाळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील स्वागत असेल. पहिला चेंडू डॉट आलाय, अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी तन्वीरचा आपल्याला पाहायला मिळालं. स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय विश्वास शेळके साहेब ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत. तर विनंती राहिला आपण स्टेजवरती विश्वास शेळके आपण व्यासपीठावरती यावं अशी विनंती. आणि इथे परत एकदा खराब कामगिरी, बाईचा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. चेंज अप पेस करण्याचा प्रयत्न केला गेला, गती परिवर्तन केलं गेलं, परंतु गती इतकी भयानक कमी झाली, चेंडूची गती कमी झाली पण धावसंख्येची गती वाढली. बाईचा चौकार आलाय. तन्वीर इथं अगदी आपण पाहतो जो गोलंदाज आहे, धापरकाती धावसंख्या टोटल स्कोर आपण पाहिला 19 धावा आहेत. परत एकदा आपण पाहिलंय परफेक्ट पॅट होते, चेंडू येऊ शकणार नाही, निर्धार चेंडू आला. यावेळेस गती थोडीशी चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सकाळचा 17 आहे, सकाळच्या 17 अगदी आपण पाहतोय आजचा दिवस. दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत संदेश शेठ गाडेकर उर्फ सँडी म्हणून ज्यांची आमच्या पंचक्रोशीमध्ये ओळख आहे. आपलं देखील स्वागत. स्क्वेलिंगला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहील आणि रोहनचं कौतुक करावं लागेल. 3 धावा संघासाठी त्याने वाचवल्या आहेत. एक सिंगल आली, सिंगलच्या बरोबर आपलं एकने पुढे जाईल. टोटल स्कोर जर आपण पाहिला तर तो असेल आता 20 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना निम्म्या झाल्यात, 20 झाल्यात, 21 अजून पाठवायच्या. 40च धावा झालेल्या आहेत त्या राजुरी संघाच्या. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की पंकज शेट कनसे प्रतिष्ठान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि संघ मालक युवा उद्योजक आदरणीय पंकज शेट कनसे आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय संघ मालक आमचे अशफाकभाई पठाण मोटर्स कुरकुंडीवाले यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये श्री वीरभद्र स्पोर्ट्स क्लब
साकूरचा संघ आहे. सागर उद्योग समूहाचे सर्व बाळासाहेब सागर आणि अझरभाई पटेल यांच्या मालकीचा संघ आहे. ज्ञानेश्वर खेमनरच्या बॅट मधून आलाय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक वाढलाय आणि धापलक ती धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली ती असेल आता 26 धावा. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय षटकाची कधी होईल समाप्ती. आणि आपल्याला पाहायचंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 झाल्यानंतर आता 4 ओव्हरमध्ये 15 बनवायच्या राहिल्या. 24 चेंडू क्या 15 धावा. कभी अंबर से शेठ गोडवा व त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय इरफानभाई शेख हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षात येऊन बसायचंय. त्याचबरोबर सन्माननीय सचिनराव आबाळे हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. सन्माननीय शांताराम पाटील खोल्लम हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय दत्तू पाटील कानोरे आंबिखालचा गावचे विद्यमान तंटमुक्ती अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1100 रुपयांची देणगी आलेली आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. हार्दिक आभार. गोलंदाजी मार्गातील गोलंदाज या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळेल पाहूया दानिशला आपण पाहिले गोलंदाजी मार्कवरती तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक सिंगल इथं आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या रूपाने अमोलच्या खात्यामध्ये होईल वाढ. अजून 13 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. आक्रमण खूप जबरदस्त होताना पाहिजे मिळालंय. त्याचबरोबर सन्माननीय भाऊसाहेब पाटील भागवत माजी सरपंच नांदूर खंदळमाळ यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 1001 रुपयांची देणगी आलेली आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार. 14 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. 27 झालेले आहेत. यावेळेस परत एकदा फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. त्याचबरोबर सन्माननीय पिंटू शेठ काळे हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच मसवंडी गावचे सन्माननीय संभाजीराजे बोडके हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबजी बोडके साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. अजय बिडकर यांच्या वतीने परत एकदा 100 रुपयाचं प्राइज. त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. सुनील मामा कंसे हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. अजून 2 धावा बनवायच्या. सामना पूर्णपणे 1 आधी होताना आपल्याला पाहायला मिळालाय. सांगितलं. त्याचबरोबर सन्माननीय संभाजीराजे बोडके यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयांची देणगी आलेली आहे. लागोपाठचा 3रा आणि सामना संपवला. ज्ञानेश्वर खेमणार लागोपाठचे 3 षटकार खेळताना पाहायला मिळालाय आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. चर्चा चालू होती सातत्याने. 2 संघ जुन्नर तालुक्यातले पोहोचलेत. एक संघ पारनेर तालुक्यातला पोहोचलाय.